आणि आता पुण्यातनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र लढण्याची शक्यता आहे। दोन राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार नाहीये। पुण्यात वंचित सोबतही न जाण्याचा काँग्रेस नेत्यांचा निर्णय आहे। त्यामुळे पुण्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव नेत्यांनी दिलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र लढण्याची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रेवती, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, खरं तर जसं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे तेव्हापासूनच प्रत्येक पक्ष आहे तो पुणे महानगरपालिकेत कामाला जोमाने लागलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून सगळ्याच पक्ष आपापल्या स्तरावरती बैठका घेत आहेत। आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाची घडामोड अशी आहे की काँग्रेस आहे त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिलाय की काय असा प्रश्न इथे उपस्थित होतोय। कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून लढायचं नाही हे तर निश्चित झालेलं आहे, पण त्यासोबतच ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येते। आणि त्यासोबत अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मुंबईमध्ये जी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली तेव्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट सांगितल्याची माहिती आहे की ठाकरे गटांनी जे काही त्यांच्या वाटेला जे कुठले सीट येतील किंवा त्यांच्या वाटेला जितके कुठले जागा येतील त्यातूनच मनसेला जागा देण्यात यावी असं स्पष्ट तिथे सांगण्यात आलेलं आहे। आणि ही माहिती खरं तर आता समोर येते बैठक झाल्यानंतर। तर आता जेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र लढते तेव्हा मनसेला त्यामध्ये किती जागा मिळतील, कारण आपल्याला माहिती आहे की ठाकरे बंधूंची ही युती झालेली आहे। तर त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा पुण्यामध्ये जेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र लढतात तेव्हा मनसेला किती जागा मिळतात आणि त्यासोबतच नेमकं काँग्रेस स्वबळाचा नारा देते का ठाकरे गटासोबत जाते पुणे महानगरपालिकेमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, निश्चितच रेवती, यावर लक्ष ठेवून असा या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तो तास धन्यवाद।